नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या लातूर विभागातील मागे भरती झालेली होती, या भरतीबद्दलचं एक निवेदनपत्र इथं प्रसिद्ध झालेलं आहे। तर काय आहे त्या निवेदनपत्रामध्ये जाणून घेऊयात। तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा। महाराष्ट्र शासन यांचा कृषी विभाग विभागीय कृषी सहसंचालक लातूर विभाग लातूर यांचा 15/1/2024 तारखेला निवेदन इथे प्रसिद्ध झालेलं आहे। तर विभागीय कृषी सहसंचालक लातूर विभाग लातूर यांच्या विभागातील सहाय्यक अधीक्षक संवर्गाची सरळ सेवा जाहिरात क्रमांक 1942 दिनांक 3/4/2023 रोजीच्या जाहिरातीनुसार दिनांक 25 सप्टेंबर 2023 रोजी इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन IBPS यांच्या मार्फत महाराष्ट्रात विविध केंद्रावर परीक्षा घेण्यात आली होती। इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन IBPS यांच्याकडून सदर परीक्षेचे निकाल प्राप्त झालेले आहेत। कृषी विभागाच्या संकेतस्थळावर दिनांक 22 नोव्हेंबर 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। सदर निकालपत्र कागदपत्र पडताळणी व प्रादेशिक निवड समितीच्या निर्णयाच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेली अंतिम निवड यादी कृषी विभागाचे संकेतस्थळावर दिनांक 16/1/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात येत आहे। याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची। तर ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांची यादी इथे प्रसिद्ध करण्यात येत आहे। तर यात सिलेक्शन झालेलं आहे। अंतिम निवड यादी ही आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतरची। तर प्रवर्ग आहे खुला अराखीव सर्वसाधारण। तर यात एक जागा होती अराखीव। तर यासाठी सिलेक्शन झालेलं आहे नारायण विठ्ठल गाडगे यांचं सिलेक्शन झालेलं आहे। 160 गुण त्यांना प्राप्त झालेले होते। त्याचबरोबर आर्थिक दुर्बल घटक सर्वसाधारण यांची एक जागा होती। तर या एक जागेसाठी सिलेक्शन झालं आहे समाधान कुंडलिक बाबर। तर यांना 140 मार्क्स होते। त्याचबरोबर अनुसूचित जाती सर्वसाधारण एक जागा यासाठी होती। तर इथेही सिलेक्शन झालं आहे राजेश तुकाराम गायकवाड यांचं 154 मार्क्स त्यांना यात होते। त्याचबरोबर सिलेक्शन झालेलं आहे इथे अनुसूचित जमाती सर्वसाधारण एक जागा होती। तर इथे विनायक विष्णू तावरे यांचं सिलेक्शन झालेलं आहे 128 मार्क्स यांना होते। ST जनरल कॅटेगरीमधनं त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे। इतर मागासवर्गीय सर्वसाधारण एक पोझिशन होती आणि एक महिला। तर यात रवी गाणकर साखरे यांचं OBC मधून 156 मार्क्सने सिलेक्शन झालेलं आहे। तर अशा पद्धतीने या पोझिशन्स होत्यात व असं सिलेक्शन कॅटेगरी वाईज इथे झालेलं आहे। तर या विद्यार्थ्यांना त्यांचे जॉईनिंगच्या डिटेल्स त्यांच्या मेलवर किंवा त्यांनी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर त्यांना देण्यात आलेल्या असतील। सो विद्यार्थ्यांनी हे लक्षात घ्यायचं आहे। ज्यांचं सिलेक्शन झालं आहे त्यांच्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन। असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकतात आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती शेअर करा। थँक्यू, धन्यवाद, जय हिंद।